वंचित बहुजन आघाडी गेल्या 8 दिवसापासून आमरण उपोषणावरती आहे। आमच्या प्रमुख मागण्या जिल्हाधिकारी साहेबांकडे या आहेत की जे सुजलॉनच्या माध्यमातून पवनचक्कीचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत, त्या पवनचक्कीच्या प्रकल्पांमुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठा नुकसान होत आहे। ही बाब आमच्या निदर्शनास आल्यास आमचे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पावाभाऊ आखाडे यांच्या नेतृत्वात आम्ही आमरण उपोषणाची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 पासून केली आहे। तरी आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की पर्यावरणीय नुकसान जे होत आहे, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान होत आहेत किंवा पवनचक्कीच्या प्रकल्पामुळे ध्वनी प्रदूषण, त्यानंतर त्यांच्या वाहतुकीमुळे होणारे रस्त्यांवरचे खड्डे, त्यानंतर सामान्य नागरिकांना जो प्रचंड त्रास होत आहे आणि पर्यावरणामुळे पवनचक्की फिरत असल्या कारणाने वरती जे पक्षींना त्रास होत आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये कीटक खूप जास्त प्रमाणात वाढत आहेत। ही गोष्ट आमच्या निदर्शनास आली आणि या आंदोलनाच्या उपोषणाच्या मागचा सगळ्यात मोठा कारण असा की चळवेल कोरडे धुळे जिल्ह्यातील गाव आहे, तिथं मागील 20 वर्षापासून सुजलामचे प्रकल्प सुरू होते, परंतु आता 20 वर्ष झाल्यानंतर त्या प्रकल्पाची करार पूर्ण झाला, तरी चळवेल कोरडेच्या प्रकल्पाला त्यांनी परत रिन्यू करून ते कंटिन्यू का केले नाही असा प्रश्न देखील इथं निर्माण होतो। तरी प्रशासनाला जर पवनचक्कीच्या दुष्परिणाम माहिती असून देखील तिथं तहसीलदार असो किंवा कलेक्टर असो, हे लोक जर परवानगी देत असतील, यांना माहिती आहे नुकसान होणार आहे, तरी देखील हे लोक परवानगी देत असतील, तर मग सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांचा विचार कोण करेल? या सगळ्या गोष्टींचा विचार करून वंचित बहुजन आघाडी आज रस्त्यावर उतरली आहे। मागण्या जे आहेत हे पूर्ण झाल्या होणार नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण हे सुरूच राहील।